रुपाली ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात भूमिका घेणं रुपाली ठोंबरे यांना नडलंय असंच म्हणावं लागेल। मिटकरींची सुद्धा उचलबांगडी याच्यामध्ये झालेली आहे। आमदार अमोल मिटकरींचं नाव सुद्धा यादीमध्ये नाही, तर सूरज चव्हाण यांचं मात्र कमबॅक झालेलं आहे। वादग्रस्त मारहाण प्रकरण घडलं सूरज चव्हाण यांच्या संदर्भात आणि त्यानंतर त्यांच्याकडून प्रवक्तेपद काढून घेतलेलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा त्यांना प्रवक्तेपदावर रुजू करण्यात आले। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर झाली आहे, ज्याच्यामध्ये रुपाली ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरी यांचं मात्र नाव नाहीये आणि त्याच्यावरून आता चर्चा होत आहे। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरेंनी घेतलेली भूमिका आपण बघितली। आंदोलन केलं गेलं, जोरदार घोषणा दिल्या गेल्या आणि त्यानंतर आता चाकणकरांचा राजीनामा खरं तर रुपाली ठोंबरे मागत होत्या, मात्र रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी झालेली आहे प्रवक्तेपदावरून। दुसरीकडे अमोल मिटकरी यांना सुद्धा डच्चू मिळालेला आहे आणि सूरज चव्हाण यांचं कमबॅक झालेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली, ज्याच्यामध्ये ही दोन नावं वगळण्यात आलेली आहेत, रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरी। आता पक्ष नेतृत्वाकडून कुठली वेगळी जबाबदारी या दोघांवर दिली जाते का, या संदर्भात सुद्धा चर्चा वाढत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत जगतापजी, आपण एकंदरीत पक्षांतर्गत झालेला हा वाद आहे असं म्हणूया। दोन महिला नेत्या एकमेकांसमोर ठाकलेल्या होत्या आणि अखेर आता त्याचा हा परिणाम दिसतोय। एकीकडे राजीनामा खरं तर ठोंबरे मागत होत्या चाकणकरांचा, पण आता ठोंबरेंचीच उचलबांगडी झाली आहे प्रवक्तेपदावरून। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर किंवा ह्या सगळ्या उचलबांगडीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सगळं काय आलबेल नाही अशाच प्रकारचे चित्र या ठिकाणी समोर आलेले आहे। मुळात या ठिकाणी पक्ष नेतृत्वाने त्यांना एकत्रित बसून हे सगळे विषय त्यांना मिटवता आले असते, पण दुर्दैवाने ते मिटणार नसतील किंवा मिटवताच येणार नसतील, त्याच्यामुळेच अशा प्रकारे खूप टोकाचा निर्णय त्यांना घ्यावा लागलेला आहे। पण एकूणच या सगळ्या प्रकरणामुळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर किंवा एकूणच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर पक्षामध्ये सगळं काय आलबेल नाही अशा प्रकारचा एक संदेश तर नक्की गेलेला आहे। पण चाकणकर आणि ठोंबरे यांच्यातला वाद अंतर्गत होता पक्षातला असं आपण म्हणूया, पण सूरज चव्हाणांच्या बाबतीत जे वादग्रस्त मारहाणीचा व्हिडिओ आलेला होता त्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं? त्यांचं नाव आता यादीमध्ये आहे, नवीन यादीत। मुळात विषय असा आहे की अंजलीताई दमानी असतील किंबहुना ज्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली ती संघटना असेल, या संघटनांनी खूप प्रखर विरोध करून सुद्धा त्यावेळेस तात्पुरती उचलबांगडी करण्यात आली। त्याच्यानंतर पुन्हा एकदा तरी सन्मानपूर्वक त्यांची ज्या प्रकारे नेमणूक करण्यात आली, हे एकूणच सगळ्यात म्हणजे जी काही मंडळी स्वाभिमानाने या राज्यात लढतायत त्यांना एक प्रकारे धक्का देण्याचं धक्कातंत्र होतं। दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये ही सगळी मंडळी सत्तेमध्ये असल्यामुळं कदाचित या सगळ्या संदर्भातल्या गोष्टीला वाचा फुटलेला नाही, पण महाराष्ट्र हा सगळा उघड्या डोळ्यांनी बघतोय। त्याच्यामुळे अशा प्रकारे जे कार्यकर्ते एकूणच समाजाला त्रासदायक आहेत अशांना प्रोत्साहन देणे हे एकूणच उद्याच्या काळात सगळ्याच पक्षांना त्रासदायक ठरेल। प्रशांत जगतापजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी।